जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टल शिक्षक भरती संदर्भामध्ये ज्या काही महत्त्वाच्या अपडेट्स आहेत त्या सर्व महत्त्वाच्या अपडेट्स या एकाच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये आपल्याला प्रमोशन्स होताना दिसत आहे, त्या प्रमोशन विषयी अपडेट आपण बघणार आहोत। रोस्टरच्या संदर्भामध्ये जे काही लेटेस्ट अपडेट आहे त्या अपडेट्स बघणार आहोत। त्यातल्या त्यात आंतरजिल्हा बदलीची सद्यस्थिती एक्झॅक्टली काय आहे त्याविषयी देखील आपण सविस्तर माहिती बघणार आहोत। आणि शिक्षक भरतीच्या संदर्भामधला एक नवीन जीआर, नियमावली संदर्भामधला जीआर प्रकाशित होण्याची दाट शक्यता आहे। त्या जीआर विषयी देखील आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल सबस्क्राइब करा, साइडचा जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। मित्रांनो, सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट ही आहे की जे काही जॉईन असलेले शिक्षक आहे, बदली पात्र शिक्षक आहे, त्या सर्वांच्या बदलीची प्रोसेसला जे आहे लवकरात लवकर सुरुवात होऊन जाणार आहे। कारण त्यांच्याकरिता जे काही रोस्टर अपलोड करण्याचा आदेश होता ते ऑलरेडी देण्यात आलेला आहे। जे काही कॉन्ट्रोवर्सी चालू होती आंतरजिल्हा बदलीच्या संदर्भामध्ये, कारण आपल्या सर्वांना त्याचे जे फार तपशील माहिती नाहीये, परंतु जनरली सांगितलं तर आंतरजिल्हा बदलीला पात्र असलेले 2 गट आहे। त्यापैकी जे आहे जो सर्वात जुना गट आहे की जे वेटिंग लिस्टमध्ये होते पाठीमागच्या बदलीच्या प्रक्रियेमध्ये, त्या उमेदवारांना बदलीसाठी ग्रीन सिग्नल ग्रामविकास विभागाने दिलेला आहे। परंतु त्याच्यानंतर बदली पात्र ठरलेल्या शिक्षकांना जे आहे कुठेतरी रेड फ्लॅग दाखवण्यात आलेला आहे, थांबवण्यात आलेला आहे। त्यामुळे जो काही आकडा होता आंतरजिल्हा बदलीचा तो निश्चितपणाने कमी होणार आहे। हा एक महत्त्वाचा पॉइंट याच्यामध्ये आपण सांगू शकतो। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या संदर्भामध्ये जे काही अद्यावत बिंदू नामावली आहे, रोस्टर आहे, तो प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्था म्हणणार नाही, परंतु प्रत्येक जिल्हा परिषदांना जे आहे अपलोड करण्याचे आदेश दिले होते। आणि जवळजवळ प्रत्येक जिल्हा परिषदेचं जे काही रोस्टर आहे ते अपलोड करण्यात आलेलं आहे। फक्त अमरावती आणि आणखीन एक जिल्हा राहिल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे। बाकी सर्व जिल्हा परिषदांचे रोस्टर अपलोड झालेले आहे। हे जे रोस्टर आहे मी बदलीसाठी अपलोड झाल्याचे सांगत आहे, त्याचा जे आहे शिक्षक भरतीला डायरेक्टली संबंध जो आहे तो जोडायला नको। त्याच्यानंतर जे पोर्टल आहे अजून स्टार्ट झालेलं नाहीये, परंतु त्याची टेस्टिंग सुरू आहे। जवळजवळ आज त्याची फायनल टेस्टिंग केल्याच्या नंतर उद्याच्या तारखेला त्याची सुट्टी आहे, परंतु मंगळवारी का होत नाही, परंतु ही जी बदलीसाठी पोर्टल अवेलेबल होऊन जाणार आहे। आणि बदली करणं फार काही कठीण काम नाही आहे, कारण ही संपूर्ण जे काही सॉफ्टवेअर सिस्टीम आहे, कम्प्युटराइज सिस्टीम आहे, फार लवकरात लवकर होऊ शकेल। फक्त एकदा सुरू होणं हे महत्त्वाचं असणार आहे की पोर्टल एकदा जे आहे पूर्ण टेस्टिंग होऊन सुरू होणं। तुम्ही म्हणाल की सर आता इतका वेळ तुम्ही फक्त बदलीच्या संदर्भामध्येच बोलत आहात, तर कसं आहे मित्रांनो की आंतरजिल्हा बदली आणि आपली शिक्षक भरती हे एकाच नाण्याच्या 2 बाजू आहे। जोपर्यंत हे होणार नाही ते होणार नाही, त्यामुळे जे आहे त्याची अपडेट आपल्यापर्यंत पोहोचणं आवश्यक आहे। कारण आपल्याला लक्षात येईल की यार ठीक आहे, आपली भरती जी आहे एक्झॅक्टली कधीपर्यंत सुरू होऊ शकते। त्याच्यामुळे आंतरजिल्हा बदली जेवढ्या लवकर कंप्लीट होईल तेवढा जास्त आपला फायदा आहे, कारण तेवढ्या लवकरात लवकर आपल्याला ती जाहिरात पाहायला मिळणार आहे। काय होईल की आता या आठवड्यामध्ये जवळजवळ आंतरजिल्हा बदलीचा जो 6वा टप्पा आहे तो कंप्लीट होऊन जाणार आहे। एकदा तो 6वा टप्पा कंप्लीट झाला की प्रत्येक जिल्ह्याच्या ज्या बिंदू नामावली आहे त्याच्या बिंदूमध्ये बदल होणार आहे। कारण काही शिक्षक इकडचे तिकडे जाणार, तिकडचे इकडे जाणार, म्हणजे साहजिक आहे त्यांच्या ज्या काही बिंदूज आहेत त्या बिंदूची अदला बदल होणार आहे। त्यावेळेस पुन्हा एकदा जे आहे ती बिंदू नामावली त्यांना रिवाइज करावी लागणार, आणि रिवाइज केल्याच्या नंतर जो काही बदललेले बिंदू आहेत तो व्यवस्थितपणाने त्याच्यावर पुटअप करून मग जे काही जागा शिल्लक राहिलेल्या आहेत त्या सर्वच्या सर्व जागा त्यांना पवित्र पोर्टलला अपलोड कराव्या लागतील आपल्या जाहिरातीकरिता। आणि त्या जाहिरातीपैकी एक्झॅक्टली किती जागा आपल्याला द्यायच्यात ते ठरवणार आहे। परंतु सध्या तरी असंच वाटत आहे की 80% जागा ते आपल्याला देतील। कारण काय आहे की ज्यावेळेस त्याने स्थानिक स्वराज्य संस्थांना आपल्या एकूण जागांच्या 80% जागा पवित्र पोर्टलला अपलोड करा असा आदेश दिला,
त्यावेळेसच आपल्याला ते लक्षात येऊन गेलं होतं की ठीक आहे 80% जागा येऊ शकतात। आणि त्यातल्या त्यात आता सध्या जे काही आयुक्त कार्यालयाच्या समोर आपल्या अभियोग्यताधारकांचं आंदोलन चालू आहे, त्याही वेळेस त्यांना दिलेलं जे काही पत्र आहे माननीय शिक्षण आयुक्तांच्या वतीने, तर त्यामध्ये देखील ती गोष्ट मेन्शन करण्यात आलेली आहे की आम्ही जे आहे सर्वांनाच 80% जागा अपलोड करण्याचे आदेश दिलेले आहे। म्हणजे आपण एक कुठेतरी एक समाधानकारक बाब आहे की यार ठीक आहे 80% जागा त्या लोकांनी जे आहे अपलोड करण्याचे आदेश दिलेले आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की जी काही अपात्र आणि गैरहजरची जी यादी आहे पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2017च्या संदर्भामधली, त्या यादीची प्रतीक्षा आपल्या सर्वांना आहे। कारण त्याचे जे पसंतीक्रम लॉक करून आता बराच कालावधी लोटलेला आहे। इव्हन सर्वांना अपेक्षा होती की दिवाळीपर्यंत त्याची मेरिट यादी लागायला पाहिजे, परंतु तो दिवाळी होऊन देखील बराच कालावधी लोटलेला आहे। मग आता ती यादी कधीपर्यंत लागू शकते? आपण आपले जे काही विश्वसनीय सूत्र आहेत त्यांच्या माध्यमातून माहिती घेण्याचा प्रयत्न केला तर ती जी यादी आहे येणाऱ्या मंगळवार किंवा बुधवारी लागण्याची दाट शक्यता आहे। कारण त्याची जी पूर्ण प्रोसेस आहे ती जवळजवळ कंप्लीट झालेली आहे। 2017ची जी काही यादी असणार आहे अपात्र गैरहजरची ती येत्या मंगळवार किंवा बुधवारी आपल्याला पवित्र पोर्टलला पब्लिश झाल्याचं पाहायला मिळणार आहे। त्यामुळे ती देखील एक भरती कुठेतरी पूर्णत्वास जाईल अशी आपल्याला अपेक्षा आहे। त्यातल्या त्यात आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता ज्या पद्धतीने आंतरजिल्हा बदली सुरू आहे त्याच पद्धतीने प्रमोशनची प्रक्रिया देखील सुरू असल्याची माहिती आपल्याला मिळत आहे। हे म्हणा काही जिल्ह्यांमध्ये थोड्याफार प्रमाणावरती प्रमोशन झालेले देखील आहे, परंतु जर आपण बघितलं की मागच्या 2-3 दिवसांपूर्वी ज्या पद्धतीने आंतरजिल्हा बदली होते आहे त्या पद्धतीने अहमदनगर जिल्हा परिषदेमध्ये जवळजवळ 265 शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीला जे आहे हिरवा कंदील दिलेला आहे किंवा त्यांना पदोन्नती देण्यात आलेली आहे, प्रमोशन देण्यात आलेलं आहे। त्यापैकी 144 शिक्षक हे भाषा विषयाचे आणि 121 शिक्षक हे विज्ञान विषयाचे होते। म्हणजे जवळजवळ 265 शिक्षकांना या ठिकाणी प्रमोशन्स देण्यात आलेले आहे। या प्रमोशनचा आपल्या भरतीवर परिणाम होतो का? तर फार किंचितचा परिणाम होऊ शकेल। कारण मित्रांनो प्रमोशनचा कोटा वेगळा आणि डायरेक्टली जी रिक्रुटमेंट असते त्याचा कोटा वेगळा असतो। त्यामुळे जे आहे ही जी शिक्षक आहे ते प्रायमरीची होती, 6वी ते 8वीला त्यांचं प्रमोशन झालेलं आहे। परंतु याच्यामध्ये जे आहे एक थोडीशी कॉन्ट्रोवर्सी ही असू शकते की यापैकी मॅक्झिमम शिक्षकांनी महा टीईटी किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटची जी टीईटी सीटेट ती पास केलेली नाही। मग जर का हे शिक्षक टीईटी किंवा सीटीईटी पात्र नसतील तर मग त्यांना प्रमोशन कोणत्या बळावर दिल्या जाऊ शकतं? हे एनसीटीच्या नियमांचं उल्लंघन ठरू शकतं का? तर त्याचं उत्तर आहे येस। खऱ्या अर्थाने एनसीटीच्या नियमामध्ये हे बसत नाही, परंतु या ठिकाणी आपले जे कक्ष अधिकारी आहेत दत्तात्रय शिंदे सर त्यांनी एक पत्र निर्गमित केलं आणि त्यांना जे आहे ही एक गोष्ट त्या ठिकाणी मेन्शन केलेली आहे की यांची जॉईनिंग 2013च्या पूर्वीची आहे, म्हणजे टीईटी लागू होण्याच्या पूर्वीची आहे। त्यामुळे आम्ही यांना प्रमोशन्स देत आहोत। परंतु एनसीटीच्या नियमामध्ये आणि महाराष्ट्राच्या नियमामध्ये कुठेतरी जे आहे विरोधाभास आपल्याला दिसून येतो। भविष्यामध्ये याच्या संदर्भामध्ये जर कॉन्ट्रोवर्सी झाली तर त्या संदर्भामध्ये आश्चर्य व्यक्त करायला नको। आणि सर्वात शेवटी मित्रांनो एक महत्त्वाची गोष्ट ही आहे की शिक्षक भरतीच्या संदर्भामधला एक महत्त्वाचा जीआर नियमावलीच्या संदर्भामधला भविष्यामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतो। त्यावरती काम करणं सुरू आहे। प्राथमिक माहिती अशी मिळालेली आहे की 13 ऑक्टोबर 2023चा जो साधन व्यक्ती या पदाचा जो जीआर आहे त्यामध्ये स्पेशली इंग्लिश मीडियमचे जे उमेदवार होते अभियोग्यताधारक होते त्यांना प्राधान्यक्रम देण्यात आला होता। त्यामध्ये जे आहे शुद्धीपत्रक येऊ शकतं। शुद्धीपत्रकामध्ये मे बी पॉसिबल आहे की ज्या उमेदवारांचं ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन हे इंग्लिश विषयामधून आहे किंवा जे उमेदवार ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन इंग्लिश या भाषेमधून शिकलेले आहे, भाषा म्हणण्याचा अर्थ असा आहे की MSc असेल किंवा BSc असेल त्यातून शिकलेले आहेत, त्यांना देखील साधन व्यक्ती या पदासाठी प्राधान्य दिल्या जाऊ शकतं। असं शुद्धीपत्रक येण्याची शक्यता सध्या तरी निर्माण झालेली आहे। कारण या ठिकाणी एक अभिप्राय मागवण्यात आलेला आहे SCRT कडून। आता SCRT त्याच्यावरती रिप्लाय काय देते आणि त्यांनी जर का त्याला हिरवा कंदील दाखवला तर निश्चितपणाने येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपल्याला त्या संदर्भामधला एक जीआर म्हणण्यापेक्षा मागचा जो 13 ऑक्टोबरचा जीआर आहे त्या जीआरचं शुद्धीपत्रक पाहायला
मिळू शकतो। आणि सर्वात शेवटी मित्रांनो, की शिक्षक भरती लवकरात लवकर व्हावी, त्याची जाहिरात प्रसिद्ध करण्यात यावी, या एकमेव मागणीकरिता आणि याच्यासोबत आणखी 3-4 वेगळ्या मागण्यांकरिता जे आहे शिक्षण आयुक्त कार्यालय पुणे यांच्या समोर आपल्या अयोग्यताधारकांच्या वतीने बेमुदत अन्नत्याग उपोषणाला सुरुवात झालेली आहे। संतोष लष्करे नावाचे एक अभियोग्यताधारक पुणे आयुक्त कार्यालयासमोरून कालपासून जे आहे अन्नत्याग उपोषणावर बसलेले आहे आणि त्यांच्या त्या उपोषणाला आपल्या चॅनलच्या वतीने आपण पाठिंबा देतो आहोत। आपण देखील आपल्या माध्यमातून जे काही त्यांना सपोर्ट करणं, ज्या पद्धतीने त्यांना पाठिंबा देणं होत असेल त्या पद्धतीने निश्चितपणाने पाठिंबा द्यावा, कारण अन्नत्याग करणं ही साधीसुधी गोष्ट नाहीये। त्यामुळे हा जो अभियोग्यताधारक असेल तो आपल्या सर्वांसाठी या ठिकाणी काम करतो आहे, लढतो आहे, कारण जाहिरात आली तर कोणी एका उमेदवाराचा या ठिकाणी फायदा होणार नाही। त्यामुळे आपल्या परीने जेवढं आपण त्यांना पाठिंबा ज्या कोणत्या माध्यमातून देऊ शकतो त्या माध्यमातून देण्यासाठी निश्चितपणाने प्रयत्न करावा।